मी तुकाराम दासराव गंगावणे, परंडा। मी आपणाला एक विनंती करतो की दिनांक 18 मार्च 2025 रोजी परंडा शहरामध्ये जे बौद्धगयेचे मुख्य बुद्ध विहार जे आहे त्याच्यावर कब्जा इतर धर्मीयांचा असल्यामुळे संपूर्ण भारतातूनच काही जगातून सगळे बौद्ध अनुयायी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आणि हे जे बौद्ध स्थळ आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी हे आंदोलन करण्याची पाळी येते बौद्धावर। हे आज खरी दुर्दैवाची बाब आहे, कारण आपण पाहतो प्राचीन काळापासून ते आतापर्यंत बौद्ध संस्कृती ही जगात जिकडे तिकडे बौद्ध संस्कृती अगदी तिचं पावित्र्य राखण्याचं जगामध्ये काम होतंय। परंतु भारतामध्ये या भारताची संस्कृतीच बौद्ध संस्कृती आहे। आज आपण पाहतो जिथं तिथं या भारत भूमीचं उत्खनन होईल तिथं तिथं बुद्ध सापडतात, त्यांचे अनुशेष सापडतात आणि ते पूर्वीचे बुद्ध विहार नष्ट करून तिथं अनेक मंदिरं मस्जिदी वगैरे उभं केलेले आहे, ते खरं आहे। परंतु ज्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जे काही संविधान आपणाला लागू झालं किंवा जो कायदा आपण केला त्याच्यामध्ये ज्या त्या धर्माचं जे अस्तित्व आहे त्या त्या धर्माच्या लोकांनी पाळायचं, त्याच्या वास्तूचं संरक्षण करायची त्यांची जबाबदारी आहे। परंतु बौद्ध बांधवाच्याच बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की एवढं मोठं बौद्ध विहार बौद्धगयेचं हे परधर्मीयाच्या हातात आहे आणि ते बौद्ध धर्मीयाच्याच हातात ताब्यात द्यावं याच्यासाठी हे मोठं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। कारण का बौद्ध स्थळ जे बौद्ध गयेचं आहे, बौद्धाचं स्थान जे आहे, मोठं विहार आहे, त्याच्यामध्ये भारत सरकारला पर्यटनाचं फार मोठं उत्पन्न आहे की ते विमान वाहतूक असो की दळणवळण असो, बौद्ध गयेपासून भारत सरकारला अफाट पैसा मिळतो। आणि जसे मोठमोठ्या मंदिराचे ट्रस्ट काही जातीवादी लोकांचे किंवा मनोवादी लोकांचे किंवा ब्राह्मणांच्या किंवा आरएसएसच्या ताब्यामध्ये आहेत आणि इन्कम सोर्स फक्त ताब्यात घेण्याचा त्यांचा उद्देश असल्याने त्या काळामध्ये बौद्ध विहार सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। तर ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले हे बौद्ध विहार ओरिजिनल बौद्धांच्या ताब्यात द्यावं याच्यासाठी आंदोलन होत आहे आणि त्याच्याच परंड्याच्या ठिकाणी अनेक संघटना, अनेक पक्ष, अनेक समाज मिळून हा भव्य मोर्चा काढत आहेत आणि त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि ह्या मोर्चाला सर्वांनी हजर राहावं ही कळकळीची विनंती करतो। मी पण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, या आंदोलनामध्ये मी येतोय, तुम्ही पण या आणि सर्वांनी आपण आंदोलन छेडलंच पाहिजे। आपल्या बौद्ध विहाराचा ताबा बौद्धांनाच मिळाला पाहिजे या रास्त मागणीसाठी आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं ही माझी नम्र विनंती आहे।